पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा काळ आहे, जो आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांचं स्मरण करण्यासाठी पाळला जातो. हा काळ भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत म्हणजेच 15 दिवस चालतो. याला महालय श्राद्ध असंही म्हणतात. या कालावधीत हिंदू कुटुंबातील लोक आपल्या पितरांचे तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करतात. हा एक पवित्र काळ मानला जातो, ज्यामध्ये पूर्वजांच्या आत्म्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धार्मिक विधी पार पाडले जातात. पितृपक्ष हा काळ आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हिंदू धर्मात असा विश्वास आहे की मृत्यूनंतर आत्म्याचं अस्तित्व कायम राहतं आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींनी केलेल्या श्राद्ध विधींमुळे त्यांना शांती मिळते. पूर्वजांच्या आत्म्यांचे कल्याण करणे हा या विधींचा मुख्य उद्देश असतो. तसेच आपल्या पितरांचा आशीर्वाद कुटुंबातील सर्व सदस्यांना लाभावा यासाठी पितृपक्षात विशेष श्रद्धांजली अर्पण केली जाते. पौराणिक कथेनुसार प्रत्येक व्यक्तीवर त्याच्या पितरांचे 3 ऋण असतात: देव ऋण, ऋषी ऋण आणि पितृऋण. पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध विधी करणं आवश्यक मानलं जातं. हा ऋण फेडण्यासाठी पितृपक्षात योग्य रीतीने श्राद्ध केल्यास पितर संतुष्ट होतात आणि कुटुंबाला शुभ आशीर्वाद देतात. पितृपक्षाशी संबंधित एक लोकप्रिय कथा महाभारताशी जोडलेली आहे. महाभारताचा एक प्रमुख पात्र कर्ण याच्या जीवनातील एक प्रसंग या कथेशी जोडला जातो. कर्ण हा अत्यंत पराक्रमी आणि दानशूर योद्धा होता. त्याने आपल्या जीवनात गरिबांना आणि गरजूंना सोनं, धान्य, वस्त्र आणि द्रव्याचं दान केलं होतं, पण तो आपल्या पूर्वजांना अन्नाचं दान देणं विसरला होता. कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला, तेव्हा त्याला खूप साऱ्या संपत्तीचं, सोन्याचं दान मिळालं, पण अन्न मिळालं नाही. त्याने देवतांकडे विचारलं की मला अन्न का मिळत नाही. त्यावर देवतांनी उत्तर दिलं की तू आपल्या जीवनात सोनं आणि संपत्तीचं दान केलं, पण अन्नाचं दान कधी केलं नाही. तुझ्या पूर्वजांना अन्न मिळालं नाही, म्हणूनच तुलाही अन्न मिळत नाही. कर्णाला आपली चूक उमगली आणि त्याने यमराजाकडे विनंती केली की मला काही काळासाठी पृथ्वीवर परत पाठवावं, जेणेकरून मी आपल्या पूर्वजांना अन्नाचं दान करू शकेन. यमराजाने त्याला 15 दिवसांच्या कालावधीसाठी पृथ्वीवर परत पाठवलं. या 15 दिवसांत कर्णाने आपल्या पूर्वजांना अन्नाचं दान केलं आणि त्याचं पितृऋण फेडलं. याच घटनेनंतर पितृपक्ष साजरा करण्याची परंपरा सुरू झाली, असं मानलं जातं. पितृपक्षात श्राद्ध करणं ही एक महत्त्वाची परंपरा आहे. श्राद्ध विधीमध्ये पिंडदान करणं, तर्पण करणं आणि ब्राह्मणांना भोजन देणं याचा समावेश होतो. पिंडदान म्हणजे पितरांच्या आत्म्यांच्या तृप्तीसाठी तांदूळ, तीळ आणि पाण्याचं अर्पण करणं. तर्पण म्हणजे पाण्यात तीळ घालून पितरांना अर्पण करणं. तर्पणाने पितरांच्या आत्म्यांना शांतता मिळते, असं मानलं जातं. श्राद्ध विधीमध्ये भोजनाचं महत्त्व आहे. पितरांच्या आत्म्यांच्या तृप्तीसाठी जेवणाचं दान केलं जातं. अनेक ठिकाणी या दिवशी विशेषतः पितरांच्या आवडीचं अन्न बनवलं जातं आणि ते ब्राह्मणांना दान केलं जातं. असं मानलं जातं की ब्राह्मणांना दिलेलं अन्न हे थेट पितरांपर्यंत पोहोचतं. पितृपक्ष हा फक्त विधी आणि परंपरांवर आधारित नाही, तर त्याला एक आध्यात्मिक दृष्टिकोनही आहे. आपल्या पूर्वजांना आदर देणं आणि त्यांचं स्मरण करणं ही आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या जीवनातील अनेक गोष्टी आपल्या पितरांच्या आशीर्वादामुळेच साध्य होतात, असा श्रद्धावानांचा विश्वास असतो. तसंच पितृपक्षात आपल्या कुटुंबातील मोठ्या मंडळींच्या अनुभवांचं महत्त्व लक्षात घेतलं जातं. या काळात कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन पूर्वजांच्या आठवणींना उजाळा देतात. यामुळे कुटुंबातील एकतेचं आणि प्रेमाचं बळ वाढतं. उपसंहार: पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांचं ऋण फेडण्याचा एक महत्त्वाचा काळ आहे. या काळात केलेल्या विधींमुळे केवळ पितरांचं कल्याण होत नाही, तर आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीचंही रक्षण होतं. पितृपक्षातील कथा, परंपरा आणि विधी हे आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहेत आणि त्या आपण भावपूर्ण श्रद्धेने पाळल्या पाहिजेत. मंडळी, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.